मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आता पोलीस भाऊ बंडखोरापासून वाचवा असा नवीन नारा आता यांना द्यावा लागेल। कारण पोलिसांचं सहकार्य घ्यावं लागत असेल, बंडखोरांना समजवण्याचं काम हे पक्षाच्या नेत्यांचं आणि वरिष्ठांचं असतं। पण आता जर त्या बंडखोराला पक्षातील समजवण्यासाठी पोलीस अधीक्षकांना जर हस्तक्षेप करावा लागत असेल, त्यांचा वापर होत असेल, तर मला वाटतं पोलीस भाऊ आम्हाला बंडखोरापासून वाचवा हा नवीन नारा भारतीय जनता पक्षाला द्यावा लागेल। असा आहे तो 5 दिवस पूर्वी त्या निवृत्त होण्याचा तो दिलेला अहवाल आहे। संजय पांडे त्यावेळेस आमच्या वेळेस आम्ही त्यांच्याकडे काही काळासाठी कारभार दिला होता आणि त्यामध्ये हा सगळा बनावट अहवाल आहे। या अहवालामध्ये काही तथ्य नाही आणि रश्मी शुक्लाजी हे कोणाच्या मर्जीनं त्या खुर्चीवर बसून मजा मारत होत्या हे सगळ्यांना महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे। मुद्दाम मी हा शब्द वापरतो की इतका वेळ त्यांना एक्सटेन्शन दिलं, कशासाठी दिलं, कोणाच्या मर्जीने दिलं आणि 5 दिवस शिल्लक असताना तो अहवाल त्या ठिकाणी आला। त्यामुळे सरकारने आणि रश्मी शुक्लांनी सरकारच्या आदेशानुसार हा तयार केलेला बनावट अहवाल आहे असं मी मानतो। एका बाल लैंगिक शोषणा प्रकरणात सह आरोपी त्यांना कोऑप मेंबर नाही, भाजपाने आता काय कपडे काढून कमरेलाच गुंडाळलाय। त्यांना बलात्कारी चालतात, त्यांना गुंड चालतात, त्यांना चोर चालतात, दरोडेखोर चालतात। हे सगळं चालू देत, पण किमान बलात्कारी तरी चालू देऊ नका। ज्यांच्यामध्ये बलात्काराच्या लहान मुलीच्या लैंगिक शोषणामध्ये इतका गंभीर आरोप त्या संस्थेवर होता, त्या संस्था चालकावर होता, त्यांना सह आरोपी केलं गेलं। प्रचंड त्या ठिकाणी आंदोलन झालं आणि महाराष्ट्रातील सगळीकडे त्याचं नाव की त्या सह आरोपी म्हणून माहीत असताना अशा व्यक्तीला जर तुम्ही त्याला कोऑप मेंबर करत असाल तर मला वाटतं की महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालावं लागतं। तमाम महाराष्ट्रातील महिलांचा, मुलींचा अवमान आहे असं मी मानतो। या महाराष्ट्रातील महिलांचा अवमान केलेला आहे भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी त्यांना कोऑप मेंबर करून। म्हणून थोडी तरी महिलांच्या प्रती काही संवेदना असतील, जागृत असतील, जिवंत असतील, शिल्लक असतील, तर हा निर्णय त्यांना फिरवता येत असेल तर फिरवावा असा माझा त्यांना सल्ला आहे। भाजपा भानत सुटत चाललंच आहे। सत्तेमध्ये मशगूल असल्यामुळे आता सत्तेचं भान आहे, जनतेच्या विकासाचं, जनतेच्या प्रश्नाचं भान आता राहिलेलं नाही आणि सत्तेसाठी आणि जिंकण्यासाठी भान हरपूनच तो काम करतो असं म्हणलं तर मग तेवढ्या शक्तीने या राज्यातील प्रश्न संपवण्यासाठी कायदा सुव्यवस्था, होत असलेली संपूर्ण महिलांचं शोषण, बलात्कारांच्या घटना, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तरुणांच्या आत्महत्या, ठेकेदार कंत्राटदारांच्या आत्महत्या, या सगळ्यावर कुठे लक्ष आहे? रोज आपण पान उघडलं की कुठे ना कुठेतरी बलात्कारांच्या घटना दिसतात, कुठे ना कुठेतरी दरोडेखोरांच्या गुंडांकडून गँगवार दिसतो। हे सगळं जर पाहिलं तर मला वाटतं भारतीय जनता पक्षाचं भान तर हरपलंच आहे। राज ठाकरे म्हणतात त्या पलीकडे जाऊन भाजपा म्हणजे आता 50-50 सध्या 50% भूमिका त्यांची मला वाटते महाराष्ट्र लुटण्यासाठी आणि 50% भूमिका त्यांची सत्ता मिळवण्यासाठी अशी आता 100% एनर्जी त्यांची दोनच गोष्टीमध्ये डिवाइड झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही। नांदा सौख्य भरे, भांडा सौख्य भरे आणि आता एकत्रही राहा सौख्य भरे असाच आमचा सल्ला आहे। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।